हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 38. धूमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शः मलेन च यथा उल्बेन आवृत्तः गर्भः तथा तेन इदम् आवृत्तम्. श्लोक क्रमांक 39. आवृत्तं ज्ञानम् एतेन ज्ञानिनः नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेण अनलेन च. ज्याप्रमाणे धुराने अग्नी झाकला जातो आणि आरशावर मळ साचतो, ज्याप्रमाणे वारेने गर्भ आच्छादित असतो, त्याचप्रमाणे हे झाकलेले आहे. कौन्तेया, ज्ञान झाकून टाकणारी आणि समस्त ज्ञानियांची वैरीण असलेली ही कामना अग्नीप्रमाणेच संतुष्ट न होता सतत पसरतच असते. अर्जुनाने श्लोक क्रमांक 36 मध्ये भगवंत श्रींना जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 37 पासून द्यायला सुरुवात केलेली आहे. भगवंत श्री या 2 श्लोकात आता त्या प्रश्नाचे उत्तरादाखल पुढे सांगत आहेत. मात्र येथे उत्तर देताना अपाय हा त्यावर उपाय होऊ शकतो हेही ते सुचवत आहेत. येथे 3 उदाहरणे दिली आहेत. त्यानंतर ती कामना ज्ञान झाकून टाकते आणि अग्नीप्रमाणे अतृप्त राहून सतत पसरतच राहते असे सांगितले आहे. यामधून भगवंत श्री इशारा देत आहेत की अशी कामना ज्ञानियांची वैरी आहे, तेव्हा ज्ञानियांनी यापासून योग्य तो बोध घ्यावा. येथे कामना ज्ञान झाकून टाकते आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ ज्ञान हे मूलतः उपस्थित असतेच, त्याचा अभाव असू शकत नाही. ज्ञान कमी जास्त वगैरे असू शकेल, ते व्यक्त होताना त्याचे निरनिराळे पैलू दिसतात. उदाहरणार्थ ते स्वार्थी, निस्वार्थी, कपटी, निष्कपट, सुप्त असे व्यक्त होईल. परंतु प्रत्येकात ज्ञान हे असतेच. त्याचा वापर करण्याची बुद्धी कमी जास्त असू शकेल किंवा ते वापरण्याची इच्छा अनिच्छा असू शकेल. ज्ञान प्रगट किंवा अप्रगट असू शकेल. याचा अर्थ अज्ञान म्हणजे ज्ञान नाही असे नसून ते आपल्याकडे आहे याची जाणीव नसणे असा आहे. प्रत्येकाजवळ ज्ञान असतेच, परंतु ते जाणण्यात काही अडथळे, काही व्यत्यय येतात किंवा असतात, त्यामुळे त्याची जाणीव नसते. येथे धूर, धूळ, वार अशा अनेक किरकोळ आणि क्षुल्लक गोष्टी अग्नी, आरसा, गर्भ अशा तुलनेने महान असलेल्या गोष्टी झाकून कशा टाकतात असा प्रश्न पडेल. परंतु हे घडू शकते. उदाहरणार्थ एक क्षुल्लक माशी मोठ्या शक्तिवान अशा बैलाच्या नाकात जाऊन बसली किंवा एक क्षुल्लक चिलट महादेही हत्तीच्या कानात जाऊन बसले तर बैल किंवा हत्ती या क्षुल्लक कीटकांचे पारिपत्य करताना हैराण होतात. सूर्य ढगांनी झाकला जातो. अतितापदायक अशी आग ओकणारा सूर्य ढग वितळवू शकत नाही. येथे एक वाऱ्याची झुळूक ढगांना दूर करण्याचे काम लीलयेने करते. क्षुल्लक गोष्टी मोठ्या गोष्टींना तापदायक होऊ शकतात. भगवंत श्री सांगत आहेत की धुराने अग्नी झाकला जातो. याचे अनेकविध पैलू आहेत. याचा महत्त्वाचा अर्थ असा आहे की धूर असला की तेथे अग्नी हा असतोच असतो. अग्नी उपस्थित असल्याशिवाय धूर असू शकत नाही. याचा अर्थ कामना जर ज्ञानाला झाकत असेल तर अशा कामना असलेल्या व्यक्तीजवळ मूलतः ज्ञान हे असतेच. आता वास्तविक अग्नी हा महाबलाढ्य आहे, परंतु यक्कश्चित धूर अग्नीला झाकून टाकतो. तसेच यक्कश्चित कामना ही महान अशा ज्ञानाला झाकून टाकते. याची कारणमीमांसा भगवंत श्रींनी पुढील श्लोकात केलेली आहे. धूर खूप हलका आहे आणि म्हणून तो नष्ट करणे मोठे कठीण काम आहे. वारा आला तर धूर दूर जातो. याचे कारण म्हणजे त्या वाऱ्याची धूर वाहून नेण्याची ताकद हे नसून त्या वाऱ्यासह प्राणवायू वाहून येतो आणि त्यामुळे त्या धुरामध्ये सुप्त असलेला अग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे धूर निघून जातो.
पूर्ण पेटलेला लाकडाचा धगधगता ओंडका किंवा कोळशाचा धगधगीत निखारा किंवा पेटती भट्टी यामधून कधीही धूर येत नाही. तसेच लाकूड ओले असले तर ते पेटल्यावर त्यामधून धूर होतो. यावरून हे लक्षात घ्यावे की ज्ञानाग्नी पूर्ण क्षमतेने प्रज्वलित झाला आणि तो पूर्ण शुद्ध असला, त्यात भावभावनेचा ओलावा नसला, तर त्या ज्ञानाग्नीमुळे कामना त्या अशा ज्ञानाला झाकू शकत नाहीत. याचप्रमाणे जर कामना निर्माण झाली तर ती निष्प्रभ करण्यासाठी उपभोग घेणे हा उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे कधीही तृप्ती होत नाही, हे लक्षात ठेवावे. उपभोगाने कामना वाढते. अशा वेळी त्या कामनेला निष्प्रभ करण्यासाठी ज्ञानाग्नी परखडपणे प्रज्वलित करावा. ज्ञानाग्नी प्रदीप्त करून विवेक आणि संयम जागृत होतो. त्याने कामना निष्प्रभ होते. याचसाठी सुरुवातीलाच आपण पाहिले की कामना असणाऱ्याला ज्ञान हे असतेच, केवळ ते प्रदीप्त करायचे असते. त्यासाठी अध्यात्मयोग साधना किंवा गुरु उपदेशाने इतर काही उपासना इत्यादी नित्य नियमाने करत असावे. त्यायोगे विवेक संयम जागृत व्हायला मदत होते. भगवंत श्रींनी दुसरे उदाहरण दिले आहे की आरशावर मळ साचतो. आरसा केवळ त्याच्यासमोर आलेल्या वस्तूची प्रतिमा दर्शवण्याचे काम करतो. परंतु जर त्या आरशावर मळ साचला तर तो आरसा त्याच्यासमोर आलेल्या वस्तूची प्रतिमा दाखवू शकत नाही. परंतु जर तो मळ दूर झाला, आरसा स्वच्छ केला, तर पुन्हा तोच आरसा त्याच्यासमोर आलेल्या वस्तूची प्रतिमा दाखवू शकतो. आरशाचा एक विशेष असा आहे की जेव्हा आरशापासून वस्तू दूर जाते तेव्हा तो त्याची प्रतिमा दाखवणारा आरसा पुन्हा होता तसा स्वच्छ रीता होतो. कामनेच्छेमुळे ज्ञानावर मळ साचतो. याचा अर्थ कामना ही मूलतः घाणेरडीच असते. तिच्यामुळे सौख्य मिळत आहे की दुःख मिळत आहे हे गौण आहे. कसलीही कामना ही नेहमी दुर्गंधीच निर्माण करणारी असते. फूल देवावर वाहिले की दुसऱ्या दिवशी त्याचे निर्माल्य होते. ते देवावरून दूर करावे लागते. तसेच देहधर्म चालू ठेवण्यासाठी कामनापूर्ती करून झाली की त्वरित ती विसरून मनाचा आरसा पुन्हा रिक्ता करावा. आरसा प्रतिमा धरून ठेवत नाही. स्मृती ही माणसाची वृत्ती आहे. ती योगासाठी निरोध करावी लागते. कामनेची स्मृती जतन केली की ती दुर्गंधी निर्माण करते. आरशावर मळ साचला की तो प्रतिमा दाखवत नाही. तसेच कामनेच्या स्मृतीचा मळ विवेक संयम जागृत होऊ देत नाही. बुद्धी चालत नाही. ज्ञानाग्नी प्रदीप्त व्हायला अडचणी येतात. यास्तव जसे आरशात प्रतिमा पाहिजे असली तर त्यावर मळ साचू न देता तो नेहमी स्वच्छ आणि रीता ठेवावा लागतो, तद्वत कामना निर्माण झाली किंवा कामनापूर्ती झाली की ती स्मृतीत जतन न करता ज्ञानाग्नी प्रदीप्त करून त्यायोगे विवेक आणि संयम जागृत करून त्या कामनेला निष्प्रभ करावे. सतत कामना विरहित असावे. भगवंत श्रींनी तिसरे उदाहरण दिले आहे की ज्याप्रमाणे वारेने गर्भ आच्छादित असतो त्याप्रमाणे ही कामना ज्ञानाला वेढून टाकते. गर्भ जन्मतःच वारेने वेष्टीला जातो. जन्म याचा अर्थ अंशात्मक आत्म्याने देह धारण केला आहे. जेथे आत्मा तेथे ज्ञानही अंकुरते. स्वयंभू आत्म्यामुळे देहात ज्ञानही अंकुरते. त्यामुळे आत्मज्ञानही स्वयंभू आहे. ही महत्त्वाची गोष्ट सतत लक्षात ठेवावी. गर्भ नवीन असतो. त्याच्यात अजून ताकद निर्माण झालेली नसते. त्यामुळे वार त्याला गुंडाळून ठेवते. परंतु जेव्हा 9 मास पूर्ण होतात, गर्भात बाहेर येण्याइतपत ताकद येते, तेव्हा तो ती वार दूर सारून मातेच्या उदरातून बाहेर येतो. कामना बलाढ्य होते आणि ज्ञानाला झाकून टाकते. येथे हे लक्षात घ्यायचे आहे की कामना ही निर्माण झालेली असते. ती स्वयंभू नाही. जे निर्माण होते ते नष्टही होते. परंतु आत्मज्ञान हे स्वयंभू आहे. ते नित्य आहे. ते नष्ट होत नाही. यास्तव ते प्रज्वलित करून त्यायोगे विवेक आणि संयम जागृत करून कामना निष्प्रभ करावी. कामना वारेप्रमाणे आपल्या कमजोर ज्ञानावस्थेत ज्ञानाला झाकून टाकते. यासाठी ज्ञान जागृत करावे. ज्ञान हे कामनेपेक्षा ताकदवान आहे. कामना जर वाईट असेल तर ती निष्प्रभ करण्यासाठी अपाय हाच उपाय म्हणून वापरता येतो. या वाईट कामनेपुढे चांगली कामना निर्माण करून तिला छेद द्यावा. भौतिक कामना निर्माण झाली तर आपण आध्यात्मिक कामना निर्माण करावी. यायोगे आपले चित्त
त्या वाईट कामनेमधून निरोध होऊन चांगल्या कामनेकडे वळते. चांगली कामना उपभोगली तरी त्यापासून अपाय होत नाही. त्यामधून अतीत व्हायला योग साधना उपयोगी होते. यासाठी चित्त निरोध होणे उपयुक्त असते. चित्त निरोधासाठी आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म निष्काम भावनेने करत असावे. सतत कर्मयोगाचे आचरण करावे. ही 3 उदाहरणे देऊन भगवंत श्री एक इशारा देत आहेत. कौंतेया, ज्ञान झाकून टाकणारी आणि समस्त ज्ञानियांची वैरीण असलेली ही कामना अग्नीप्रमाणेच संतुष्ट न होता सतत पसरतच असते. वासना ज्ञानियांची वैरीण आहे. वासना ज्ञान झाकून टाकते. वासना बुद्धी भ्रष्ट करते. वासना जोर धरू लागली की माणसाला तारतम्य राहत नाही. वासना तृप्त होण्यासाठी मनुष्य त्या परिस्थितीचा गुलाम होतो. त्याचा विवेक लोप पावतो आणि संयम सुटतो. तो माणुसकी विसरतो. वासना शमविण्याचा जितका प्रयत्न करावा तितकी ती वणवा लागल्याप्रमाणे पसरत जाते. यज्ञकुंडात अग्नी मर्यादित राहतो, परंतु तोच अग्नी खुल्या वातावरणात पसरत जातो. वणवा एका जागी लागतो, परंतु तो जसजसा वस्तू जाळू लागतो तसतसा तो जास्तीत जास्त प्रदेश भस्मसात करू लागतो. जेवढी आहुती मिळावी तेवढी ती जळून खाक होते. वासना या वणवा लागलेल्या अग्नीसारखीच कितीही उपभोग मिळाले तरी न शमणारी आहे. यास्तव वासना ज्ञानकुंडात सीमित करावी. वासना देहधर्म करायला आणि त्यायोगे सृष्टीनियम चालू ठेवायला उपयुक्त आहे, परंतु त्यासाठी वासनेला ज्ञानाने जाणून तिच्यावर विवेक आणि संयम यांचा अंकुश असावा लागतो. हरिओम.